अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मंडळी बघा, उद्या 2 सप्टेंबर सोमवार, उद्या असणारा सोमवार हा श्रावणातील शेवटचा 5वा सोमवार आहे आणि उद्या श्रावणातील शेवटचा दिवस आहे, कारण उद्या आलेली आहे अमावस्या। श्रावण मासात जी अमावस्या येते त्या अमावस्येला आपण पिठोरी अमावस्या असं म्हणतो आणि सोमवारच्या दिवशी जी अमावस्या येते त्या अमावस्येला आपण सोमवती अमावस्या असं म्हणतो। म्हणजे उद्या असणारी अमावस्या पिठोरी, सोमवती अमावस्या आणि श्रावणी अमावस्या या नावाने संबोधली जाते। अमावस्या तिथी ही स्नानासाठी आणि दानासाठी विशेष महत्त्वाची असते। तसंच संपूर्ण श्रावण महिना हा स्नानासाठी, अभ्यंग स्नानासाठी, पवित्र स्नानासाठी बघा विशेष महत्त्वाचा मानला जातो। तुम्ही बघितलं असेल की आपल्या आजूबाजूचे लोक असतील, शेजारी, नात्यामध्ये असतील, असंख्य लोक हे धार्मिक स्थळी जातात आणि श्रावण महिन्यात एकदा तरी धार्मिक स्थळी जे स्नान करतो ना त्याचं पुण्य मिळवतात। कारण असं म्हटलं जातं की अमावस्येला किंवा संपूर्ण श्रावण महिन्यात जर आपण धार्मिक स्थळी जाऊन स्नान केलं तर आपल्या आयुष्यातील दोष कमी होतात, आपल्याकडनं काही पाप घडली असतील तर ती पाप नष्ट होतात, आपल्या जीवनात येणारे अडथळे दूर होतात, आपल्याला कोणाची नजर लागलेली असेल किंवा आपल्यावरती कोणाची बाधा झालेली असेल तर त्यातून आपली मुक्तता होते। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या अमावस्या तिथीच्या उद्या असणाऱ्या अमावस्या तिथीला आपण घरच्या घरी कसं स्नान करायचं आहे। उद्याच्या दिवशी जर घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यात, स्नानाच्या पाण्यात जर या काही गोष्टी घातल्या आणि या पाण्याने जर स्नान केलं तर तुम्हाला धार्मिक स्थळी जाऊन तुम्ही जे स्नान कराल ना त्याच स्नानाचं तुम्हाला पुण्य मिळेल। त्याचबरोबर जर तुम्हाला शत्रुपीडा लागलेली असेल, शत्रू त्रास देत असेल, तुमच्या आयुष्यामध्ये एखादा मोठा शत्रू आहे आणि जो सतत तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय, तुमचं मन खच्चीकरण करतोय किंवा सतत ज्याच्या तोंडातून तुमच्यासाठी शिव्या शाप येत आहेत, ज्यामुळे तुम्हाला सतत कामात अडथळे येत आहेत किंवा तुमच्यावरती काहीतरी जादू केली जाते, जादूटोणा केला जात आहे, काहीतरी तांत्रिक गोष्टींचा उपाय केला जात आहे, अशा जर काही गोष्टी तुम्हाला जर शत्रू तुमच्या आयुष्यामध्ये जर करत असेल तर असा शत्रू नष्ट करण्यासाठी, या शत्रूला संपवण्यासाठी किंवा या शत्रुपेढेतून मुक्तता मिळवण्यासाठी देखील या पद्धतीने जर तुम्ही उद्या पिठोरी अमावस्येला स्नान केलं तर कितीही मोठा शत्रू असेल तर तो क्षणात नष्ट होईल, शत्रुपेढेतून तुमची मुक्तता होईल। कुणाचेही शाप लागलेले असतील, कुणाची हाय लागलेली असेल त्यातून तुमची मुक्तता होईल आणि संपूर्ण श्रावण मासात जे अभ्यंग स्नानाचं पुण्य असतं हे पुण्य तुम्हाला मिळून जाईल। अत्यंत प्रभावी उपाय सांगत आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि उद्या प्रत्येकाने या पद्धतीने जे स्नान आहे ते आवर्जून करा, ठीक आहे। आता सगळ्यात पहिली गोष्ट, या उपायाची जी सुरुवात आहे ती आपल्याला आज रात्रीच करायची आहे। आज रात्रीच आपल्याला उद्याच्या उपायाची सुरुवात करायची आहे। याच्यासाठी तुम्हाला एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे। काळं नसेल तर तुम्ही कुठलंही कापड घेतलं तरीही चालेल, पण शक्यतो काळं घ्या। जे कापड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर काळे तीळ घालायचे आहेत। काळ्या रंगाचे जे तीळ असतात हे तीळ तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि त्याच्या सोबत तुम्हाला काळे मिरी घालायची आहे। काळी मिरी जी आहे ती तुम्हाला 5 काळ्या मिऱ्या, काळे तीळ आणि 5 काळ्या मिऱ्या ह्या कापडामध्ये, जो कुठला कापड घेतलेला असेल काळा किंवा जो कुठला कापड घेतलेला असेल त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत। त्याला एक घट्ट गाठ मारायची आहे आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आहे। ही पोटली स्वतःवरून उजवीकडून डावीकडे 7 वेळा ओवाळायची आहे आणि शत्रूचं नाव घ्यायचं आहे। जो शत्रू तुम्हाला माहिती असेल तो, शत्रू माहिती नसेल, लक्षात ठेवा, शत्रू माहिती नसेल तर फक्त तुम्ही शत्रुपीडा म्हणा। ओम शत्रुपीडाय स्वाहा, ओम शत्रुपीडाय स्वाहा। शत्रू, आता मला माहिती की माझा शत्रू जो आहे तो अनिकेत आहे, माझा बॉस असेल, शेजारचा असेल, जो कोणी असेल जो मला त्रास देतोय, तर मी म्हणणार ओम अनिकेत शत्रुपीडाय स्वाहा, ओम अनिकेत शत्रुपीडाय स्वाहा। समजा शत्रूचं नाव माहिती नसेल तर ओम शत्रुपीडाय स्वाहा, ओम शत्रुपीडाय स्वाहा, बस इतकंच म्हणायचं। आणि त्यानंतर हे काळे तीळ आणि काळी मिरी घातलेली ही जी पोटली आहे ही रात्री झोपताना उशीखाली ठेवायची। आपण जिथे झोपतोय आपल्या उशीखाली ठेवायची। सकाळी उठलात की उठल्यानंतर ही पोटली उशीखालून काढायची। जे अंघोळीचं पाणी आपण घेतलेलं आहे त्या अंघोळीच्या पाण्यात सगळ्यात आधी अर्धा झाकण गोमूत्र घालायचं, अर्धा झाकण गंगाजल घालायचं, यामध्ये एक चिमूटभर बारीक वाटलेलं किंवा खड्यांचं असेल तर खड्यांचं मीठ घालायचं, यामध्ये
तुम्हाला पंचगव्य जर घरामध्ये असेल तर आवर्जून थोडंसं अर्धा झाकण किंवा 1 झाकणभर तुम्हाला पंचगव्य घालायचं आहे। आणि मग त्याच्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत ह्या वस्तू तुम्हाला म्हणजे रात्रभर ज्या उशीखाली आपण शत्रूचं नाव घेऊन ठेवलेल्या होत्या या दोनही वस्तू काळे तीळ आणि काळी मिरी या दोनही वस्तू त्या अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला घालायच्या आहेत। हे तुम्हाला पाणी पूर्ण मिक्स करायचं आहे। सगळ्यात पहिले उजव्या खांद्यावरती, मग डाव्या खांद्यावरती, उजव्या खांद्यावरती, पुन्हा डाव्या खांद्यावरती अशा पद्धतीने स्नान करायचं आहे। स्नान करत असताना तुम्हाला जो महामृत्युंजय मंत्र आहे ओम त्र्यंबके यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुक्मे बंधना मृत्युमोक्षे महामृतात, कारण श्रावणातील शेवटचा दिवस आहे, श्रावणातील शेवटचा सोमवार आहे आणि अमावस्या आहे। जसं तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप हा स्नान करताना कराल तसे आयुष्यातील अडथळे अडचणी दूर होतील। कितीही मोठा शत्रू असेल तर तो नष्ट होईल। काहीही पाप घडली असतील तर ती कुठेतरी कमी होत जातील। कुणाची हाय किंवा श्राप लागला असेल तर तो कुठेतरी कमी होत जाईल। ठीक आहे, संपूर्ण स्नान करेपर्यंत याच मंत्राचा जप करायचा आहे। स्वच्छ स्नान केल्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे। सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे। घरामध्ये खूप जर घाण असेल, जळमट जाळं जर झालेली असतील तर ती सगळी घाण तुम्हाला घराच्या बाहेर काढायची आहे। दारामध्ये तुम्हाला एक छान रांगोळी काढायची आहे। उद्या इतका सुंदर दिवस आहे, अमावस्या तिथी आहे, पिठोरी अमावस्या आहे, त्यामुळे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। तुळशीला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे। तुळशीच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि दिवसभर जेवढे शक्य होतील तितके तुम्हाला उपाय करायचे आहेत। जर या पद्धतीने उद्याच्या दिवशी तुम्ही उपाय आणि सेवा केल्या तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील अडथळे आणि अडचणी दूर होतील। मनामध्ये असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील। शत्रुपीडेतून मुक्तता होईल। कामामध्ये सतत येत असणारे विघ्न जे आहेत ती दूर होतील आणि तुमच्या घराची भरभर प्रगती होईल। आता जो उपाय तुम्ही तुमच्यासाठी केलेला आहे तो ताई सगळ्यांसाठी करायचा तर नाही। हा उपाय तुम्ही फक्त तुमच्यासाठी किंवा तुम्ही पतीसाठी केलाय तर तुम्ही पतीच्याच आंघोळीच्या पाण्यात ते घाला। घरातल्या कुठल्याही सदस्याच्या आंघोळीच्या पाण्यात जर तुम्ही ह्या वस्तू घातल्या तरी त्याचा जो लाभ आहे तो संपूर्ण तुमच्या घराला होणार आहे। अत्यंत साधा सोपा उपाय आहे, नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा।